त्या तिघांमध्येही आता आपण याच्या अगोदर जे तीन लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की तीन जे सायंटिस्ट पहिले सगळ्यात सुरुवातीला डोबे रायनर, त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट होते न्यूलँड अँड थर्ड वन मेंडेलिव्ह. बरोबर. तर या तिघांमध्ये एक कॉमन गोष्ट होती. तिघांमध्ये कॉमन गोष्ट अशी होती की ह्या तिघांनीही एलिमेंट ज्यावेळेस अरेंज केले त्याच्यामध्ये अरेंज करताना असेंडिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास घेतला. म्हणजे ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने ते लावले. म्हणजे ज्याचा छोटा ॲटॉमिक कमी ॲटॉमिक मास तो सुरुवातीला, ज्याचा त्याच्यापेक्षा थोडासा ज्या एलिमेंटचा त्यापेक्षा थोडासा जास्त ॲटॉमिक मास तो 2 नंबरला, अशा असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंजमेंट केले. बट all three scientists they unable to arrange all the 118 elements in the sequence, but finally this modern periodic table is successfully expressed by the scientist Henry Moseley. Right? The one common thing between the Mendeleev and the Henry Moseley, in both of the cases they innovate the period and group for the arrangement of the modern periodic table. या modern periodic table च्या अरेंजमेंट साठी या दोघांनी काय केलं होतं, नवीन एक गोष्ट वेगळी, ह्या डोबे रायनर आणि न्यूलँड पेक्षा जी नवीन वेगळी गोष्ट केली होती, यांनी ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलची अरेंजमेंट करण्यासाठी 7 पिरियड आणि 18 ग्रुप क्रिएट केले. तर सगळ्यात अगोदर मी पुन्हा एकदा सांगून देतो तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेल यू द व्हर्टिकल कॉलम ज्या उभ्या रेषा आहेत ना त्याला ग्रुप्स म्हणतात. सपोज बघा, हा ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे, अँड द हॉरिझॉन्टल रो मीन्स द पिरियड. Such a 7 period and 18 group formed by the Mendeleev and the Dove-Reiner. Now we will study the more about the Henry Moseley modern periodic table and the very different thing done by the Henry Moseley rather than this 3 scientists. It is that he arranged the element in the increasing order of the atomic number, not a atomic mass. हेनरी मोसलेने या तिघांप्रमाणे डोबे रायनर, न्यूलँड किंवा मेंडेलिव्ह यांच्या तिघांप्रमाणे हे एलिमेंट्स जे आहेत ते ॲटॉमिक मासच्या असेंडिंग ऑर्डर मध्ये न लावता ॲटॉमिक नंबरच्या असेंडिंग ऑर्डर मध्ये लावलं. याचं कारण असं होतं की हेनरी मोसले थॉट्स दॅट द ॲटॉमिक नंबर शो द मोर ॲक्युरेट प्रॉपर्टी दॅन द ॲटॉमिक मास. म्हणजे हेनरी मोसलेंचं म्हणणं होतं की ॲटॉमिक नंबर हा जास्त अचूक गुणधर्म दाखवतो ॲटॉमिक मास पेक्षा. त्याच्यामुळे यामध्ये हे एलिमेंट ॲटॉमिक मासच्या ऑर्डरनुसार न लावता ॲटॉमिक नंबरच्या ऑर्डरनुसार लावलेलं बेटर राहणार. अँड ही स्टार्ट द फॉर्मेशन ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. नाउ आय विल टेल यू the how he numbering to the period and the group. I just told you the horizontal row means the period, such a 7 period like this: 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. Then number of groups: 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Number 13, 14, 15, 16, 17, and the last one is the 18. Now I will tell you what is the exact. He made a special in this modern periodic table. First of all, I just told you he arranged the element in the increasing order of the atomic number, not like all previous 3 scientists. He did not arrange the element in the increasing order of the atomic mass. And second, the very special thing done by the Henry Moseley to make a systematic arrangement, he formed the
4 blocks. याची सिस्टमॅटिक अरेंजमेंट व्यवस्थापन करण्यासाठी 4 ब्लॉक बनवले. त्या ब्लॉकचं नाव होतं ब्लॉक एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. आता एस ब्लॉक कोणता, पी ब्लॉक कोणता आणि डी ब्लॉक कोणता मी सांगतो तुम्हाला की ग्रुप नंबर 1 and 2 comes under the S block. Then the group 13 to 18 comes under the P block. हे P block मध्ये येतात. And you know that the group number 13 to 12 comes under the D block. And where are the F block now? F block कुठे आहे मग? The 2 horizontal rows at the exact bottom of the modern periodic table. It is called the first row is called the lanthanide and second one is actinide. ही जी पहिली लाईन आहे आडवी त्याला lanthanide, actinide, दुसरी जी लाईन आहे त्याला actinide नाव दिलेलं आहे. हे का बरं तेही सांगतो, पण एकदा बघूया आपण की ही अरेंजमेंट का बरं. Because element, we know that the element always distributed in 3 ways or 3 type: metal, non-metal and metalloid. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? धातू, अधातू आणि धातू सदृश. बरोबर. तर असे सिस्टमॅटिक अरेंजमेंट करण्यासाठी हेनरी मोसलेने हे ब्लॉक बनवले. मग या 2 लाईन म्हणजे याला आपण A block म्हणतो. We can say this one is the F block. So now I will explain how element distributed according to the blocks. For example, the all left side in the all left side of the modern periodic table, it is situated the metals. या लेफ्ट साइडला तुम्हाला ऑल मेटल्स दिसणार. या आहेत मेटल्स आहेत सगळे. आणि राईट साइडला म्हणजे एक्झॅक्ट ऍट द राईट साइड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल इट इज सिच्युएटेड द नॉन मेटल्स. व्हॉट? नॉन मेटल्स. And we able to see that this is the one of the zigzag line, cross zigzag line, exact in the P block element. Actually, it is not a different type of design. It is one of the indication to separate the metal and non-metal. ही जी zigzag line आहे ना, ही काही छान डिझाईन म्हणून किंवा हा पिरियडिक टेबल छान दिसावा याच्यासाठी तर ही zigzag line नाही टाकली. तर zigzag line हा काय करतो? मेटल नॉन मेटल यांना सेपरेट करण्याचं काम करतो. म्हणजे या झिगझॅग लाईनच्या राईट साइडला नॉन मेटल्स आहेत आणि राईट साइडला मेटल्स आहेत. मग द एलिमेंट विच इज एक्झॅक्ट ऑन दिस झिगझॅग लाईन इट इज द मेटलाइट. आणि जे एलिमेंट एक्झॅक्ट या झिगझॅग लाईनवर येत आहेत ना, तर हे मेटलाइट. मेटलाइट म्हणजे काय की याच्यामध्ये मेटलाइट possess द कॅरेक्टर ऑफ द मेटल ऍज वेल एज नॉन मेटल. याच्यामध्ये दोघांचेही कॅरेक्टर असतात. मेटल आणि नॉन मेटलचे दोघांचेही कॅरेक्टर असतात. अँड यू नो दॅट द लास्ट ग्रुप, द लास्ट वन ग्रुप इज कॉल्ड द व्हॉट? इट इज कॉल्ड द इनर गॅस. मराठीमध्ये आपण याला निष्क्रिय वायू पण म्हणतो. निष्क्रिय वायू म्हणजे ती कुठलीही रिएक्शन वगैरे फॉर्म करू शकत नाही. रिएक्शन त्याच वेळेस होते ज्यावेळेस एलिमेंट ची आउटर मोस्ट शेल, सगळ्यात बाहेरची शेल म्हणजे बघा सपोज हा आहे ऍटम, ही आउटर मोस्ट शेल सपोज. तर ज्यावेळेस आउटर मोस्ट शेल ही कम्प्लिटली फिल्ड राहणार नाही, एकतर त्याला डोनेट करायचा आहे इलेक्ट्रॉन किंवा एक्सेप्ट करायचा आहे, तर त्या स्टेटला आपण एक्साइटेड स्टेट म्हणतो. व्हेन ऍटम इन द एक्साइटेड स्टेट ऍट दॅट टाइम that atom can perform the reaction. But in case of the inert gas, their outermost shell are completely filled. याची outermost shell जी असते ना, तर ती completely filled झालेली आहे, पूर्णपणे भरलेली असते. त्याच्यामुळे they can't perform the reaction. Okay, and the 17th one group,
it possesses the halogen, fluorine, chlorine, iodine and bromine. या 17 ग्रुप मध्ये तुम्हाला हॅलोजन एलिमेंट बघायला भेटतात. हॅलोजन एलिमेंट जसे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. बरोबर. तर आता याच्यानंतर बघू आपण की याच्यामध्ये मजेदार असे ट्रेन्स पण आहे. अरेंजमेंट करताना हे ट्रेन्स बनवले गेलेले आहे की जेणेकरून हा पिरियड टेबल रीड करण्यासाठी सोपा किंवा लक्षात ठेवण्यासाठी पण सोपा जाईल. तो कसा, मी तुम्हाला सगळ्यात पहिला ट्रेंड सांगतो. द व्हेरी फर्स्ट ट्रेंड इन द मॉडर्न पिरियड टेबल इट इज दॅट व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू द राईट साइड इन द पिरियड टेबल, ज्यावेळेस आपण डाव्या बाजूकडनं उजव्या बाजूकडे जातो ना, तर याचे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होताना दिसतात. म्हणजे त्यांचा जो गुणधर्म आहे, मूळ मेटलचा गुणधर्म काय असतो, मेटल कशाला म्हणतात भाग्यश्री, मेटल याला म्हणतात की मेटल हॅव्हिंग टेंडन्सी टू द डोनेट इलेक्ट्रॉन. मेटलची टेंडन्सी असतो, गुणधर्म असतो, सवय असते की तो नेहमी इलेक्ट्रॉन डोनेट करतो, दुसऱ्यांना देतो. तर जसं जसं आपण या साईडने इकडे इकडे सरकतो ना, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, ही लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे. व्हेन वी ट्रान्सफर फ्रॉम लेफ्ट टू राईट we can observe that the element having their metallic character decrease and totally finish. Means metal will जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे इथं थोडे जास्त होते, थोडे ह्या साईडला कमी झाले, आणखी कमी झाले, इकडे आल्यानंतर डायरेक्ट मेटॅलिक कॅरेक्टर संपले आणि नॉन मेटॅलिक सुरू झाले. तर याचं पण एक रिझन आहे. व्हॉट इज द रिझन? याचं रिझन असं आहे की मेटलचं कॅरेक्टर काय आहे की इलेक्ट्रॉन डोनेट करणं. थोडं शॉर्टली समजावून सांगतो, कमी वेळेमध्ये, मी जास्त वेळ नाही घेतला कारण आपल्या चॅप्टरचा मुख्य मुद्दा तो नाहीये. तर बघा की मेटॅलिक कॅरेक्टर किंवा मेटल त्याचा कॅरेक्टर केव्हा परफॉर्म करू शकतो, तर ऍटम बद्दलची थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन मी देतो. दिस इज द न्यूक्लियस ऑफ द ऍटम. हा ऍटमचा न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन प्रकारचे आयन असतात. त्यातला प्रोटॉन जो असतो ना, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉन हॅव्हिंग अ नल चार्ज. न्यूट्रॉनवर कुठलाही चार्ज नसतो, न्यूट्रॉनवर कोणताच चार्ज नसतो. आणि ह्या ज्या शेल्स आहे ना, ही फर्स्ट शेल आहे सपोज, त्यानंतर सेकंड शेल आहे, बरोबर. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. बऱ्याच वेळेस हा विषय पण तयार होतो बरं का, की ऍटॉमिक स्ट्रक्चरचा ज्यावेळेस तुम्ही स्टडी करतात, ज्यावेळेस तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन काहीच नाही, तर हा प्रश्न पण पडतो की हे जे इलेक्ट्रॉन शेल मध्ये रोटेट रिव्हॉल्व होत आहेत ना, ते खाली का बरं नाही पडत? खाली न पडण्याचं कारण काय आहे? कारण हा जो प्रोटॉन आहे याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जो इलेक्ट्रॉन आहे ना, त्या इलेक्ट्रॉन मध्ये याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, सपोज प्रोटॉनवर, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. And we know that positive and negative having a force of attraction between them. त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. अट्रॅक्शन फोर्स असल्यामुळे या इलेक्ट्रॉनला होल्ड करून धरलेला आहे. आता मला एक सांगा, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दोन मॅग्नेट आहे. मॅग्नेटचं काय काम आहे, गुणधर्म आहे, दे अट्रॅक्ट टू इच अदर. पण जर जसं यांच्यातलं अंतर वाढणार, ते मॅग्नेटिक फोर्स कमी कमी होत जातं. अँड सेम थिंग अप्लाय कर. आता बघा, पहिल्या शेल मध्ये जेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं ना, तर दुसऱ्या शेल मध्ये तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार नाही. त्याचं कारण असं आहे, कारण डिस्टन्स वाढलं. सो ऍटॉमिक रेडियस आर इन्क्रीजेस, आणि ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज झाली म्हणजे ऍटमची साईज पण वाढली. आता हा इलेक्ट्रॉन इथे जर असेल ना, तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन आहे ना, ते अट्रॅक्शन फोर्स इथे कमी होणार, रेदर दॅन पहिल्या शेल मध्ये जेवढं अट्रॅक्शन फोर्स होतं ना, ते जास्त होतं. जसं जसं
ही शेल काय होती आहे, वाढत चाललेली आहे, तेवढं डिस्टन्स काय होणार, वाढणार प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मधलं. अँड दॅट्स वाय ते मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार. जेवढं साईज ऍटमची वाढणार तेवढं मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार. पण जर साईज आणखी छोटी छोटी जर होत गेली तर मेटलची एक टेंडन्सी असते की तो इलेक्ट्रॉन काय करतो, लूज करतो, बाहेर टाकतो. तर बाहेर टाकणं त्याच वेळेस पॉसिबल होणार की ज्यावेळेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे, कमी आहे. पण साईज ज्यावेळेस कमी होती ना तर हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोघांमधलं ते जास्त राहतं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे दिस इलेक्ट्रॉन कॅनॉट बी रिलीज व्हेरी इझिली फ्रॉम द नियर बाय शेल ऑफ द ऍटम. त्यावेळेस इलेक्ट्रॉनला ह्या शेल, जवळच्या शेल मधून बाहेर निघणं अवघड होणार. का बरं? कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. बरोबर? समजलं काय? समजलं ना? बर, तर चला बघूया पुढे. तर होतं काय, when we travel from the left to right at that time the atomic size became decreases. त्या ऍटमची साईज छोटी छोटी होती, म्हणजे ऍटमची रेडियस पण छोटी छोटी होती. त्याच्यामुळे जो इलेक्ट्रॉन आहे तो सहजच काय होऊ शकत नाही, इथनं रिलीज होऊ शकत नाही. आणि जे मेटलचं कॅरेक्टर आहे, टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन लूज करण्याची, इलेक्ट्रॉन बाहेर टाकण्याची, तर ते कॅरेक्टर, ती प्रॉपर्टी फुलफिल होत नाही, कम्प्लीट होत नाही. अँड दॅट्स वाय व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, हा क्वेश्चन पण बोर्ड मध्ये, स्टेट बोर्ड मध्ये ऍज वेल ऍज NCERT, CBSE मध्ये पण हा क्वेश्चन विचारला जातो गिव्ह रिझन मध्ये, की व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट द मेटॅलिक कॅरेक्टर become a decrease in the modern periodic table, and this is the reason why their atomic size become a decrease and decreases from when we go from the left to right. But inversely, when we go from up to down into the modern periodic table, at that time the atomic size become a increase. यावेळेस ऍटमची साईज काय होती, इन्क्रीज होती आणि वाढती. त्याच्यामुळे ऍटॉमिक साईज ही वाढण्याचं कारण काय, की शेल, नंबर ऑफ शेल वाढत जातात. आता हा मॉडर्न पिरियड टेबलचा ट्रेंड आहे की पहिल्या पिरियड मध्ये व्हॅलेन्सी 1 राहणार, दुसऱ्या पिरियड मध्ये 2 राहणार. तर चला त्याच्यानंतरचा नेक्स्ट ट्रेंड जो आहे तो आपण ट्रेंड म्हणण्यापेक्षा आपण एफ ब्लॉक बद्दल थोडस डिस्कशन करूया, की एफ ब्लॉक हा सेपरेट का बरं बनवलेला आहे. द एलिमेंट विच इज विच इज प्रेझेंट इन द एफ ब्लॉक, द एलिमेंट विच इज प्रेझेंट इन द एफ ब्लॉक, दे हॅव्हिंग अ युनिक कॅरेक्टर. त्यांचे मध्ये जे कॅरेक्टर आहे ते थोडे युनिक किंवा याच्यापेक्षा वेगळे आहे. And that's why Henry Moseley did not want to disturb this whole modern periodic table. तर हे स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी मॉडर्न पिरियड टेबल याच्यामुळे डिस्टर्ब होऊ नये, बिकॉज द एलिमेंट इन द एफ ब्लॉक एलिमेंट दे हॅविंग अ युनिक प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल हाय डेन्सिटी, त्यांची डेन्सिटी पण हाय असते. द ऑक्सिडेशन व्हेरिएबिलिटी, ही व्हेरिएबिलिटी आहे, व्हेरिएशन आहे. त्याच्यामुळे त्यांना काय केलेलं आहे, वेगळं ठेवलेलं आहे. पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल पासून जी पहिली रो आहे त्याला लॅन्थनम किंवा लॅन्थनाइड म्हणतो आपण, आणि जी दुसरी रो आहे ना, इट इज कॉल्ड द ऍक्टेनाइड. अँड नाउ वन मोर इंटरेस्टिंग थिंग अबाउट द मॉडर्न पिरियडिक टेबल, we can also say that it is a drawback of the Henry Moseley modern period table. Here Henry Moseleyच्या modern period table चं एक लिमिटेशन किंवा ड्रॉबॅक किंवा त्याच्यातली असलेली कमतरता म्हणू शकतो, इट इज अ प्लेस ऑफ हायड्रोजन. बिकॉज हायड्रोजन नेमकं ठेवायचं कुठे, ते म्हणणार काय की नाही कुठेही ठेवून द्या, काय फरक पडणार, फरक पडतो. कारण जे प्रत्येक एलिमेंट हे अरेंज केलेले आहे मॉडर्न पिरियड टेबल मध्ये, ऑल द एलिमेंट अरेंज इन द मॉडर्न पिरियड टेबल दे प्लेस अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टी.
systematically. But you know that the hydrogen show the both character. He also perform the character of the halogen as well as he also perform the character of alkali metal. तो दोघांचेही ड्युअल नेचर आहे हायड्रोजनचा. मग हायड्रोजन चे कॅरेक्टर आहे ते हॅलोजन मध्येही, म्हणजे हॅलोजन एलिमेंटचे जे कॅरेक्टर आहेत तेच कॅरेक्टर हायड्रोजन मध्ये आहेत, आणि हायड्रोजन मध्ये तेही कॅरेक्टर आहे जे अल्कली मेटल मध्ये, जे ह्या ग्रुप मध्ये आहे त्याच्या अल्कली मेटल मध्ये जे कॅरेक्टर आहे तेच हायड्रोजन मध्ये आहे. सो द क्वेश्चन arises that where we situated the hydrogen. हा हायड्रोजन कुठे सिच्युएटेड केला पाहिजे किंवा कुठे प्लेस केला पाहिजे याच्याबद्दल संदिग्धता ही तशीच कायम राहिली जशी मेंडेलिव्हच्या पिरियड टेबल मध्ये होते. याचं सॉलिड सोल्युशन हेनरी मोसले देऊ शकला नाही. हेनरी मोसले अनेबल टू गिव्ह द सॉलिड solution on the place of the hydrogen. Okay, then one more thing about the drawbacks of the Henry Moseley modern periodic table. हेनरी मोसलेच्या मॉडर्न पिरियडिक टेबल बद्दल आणखी एक ड्रॉबॅक किंवा कमतरता ही होती, द प्लेस ऑफ आयसोटॉप्स. आयसोटॉप्सच्या प्लेस बद्दल then we will discuss one more point of the modern periodic table about the zigzag line. It means metalloid. आणखी एक महत्वाची गोष्ट की ह्या मेटलॉइड बद्दल, मेटलॉइड आहे काय, what is the metalloid? The metalloid, the element which show the character of the metal as well as non-metal. हे मेटलचेही कॅरेक्टर दाखवतात आणि नॉन मेटलचेही कॅरेक्टर दाखवतात, आणि that's why it is called the metalloid. And this zigzag line also used to separate the non-metal and metal. हे non-metal आणि metal सेपरेट करण्यासाठी या zigzag लाईनचा यूज केला जातो. And one more thing, during the arrangement of this 118 element, it is a great possibility after the after some death, it is a great chance to invention of the or discovery of the new element at that time where they should place. And this planning also done by the Henry Moseley. Henry Moseley leave the space for the newly discovered element. जे नवीन एलिमेंट डिस्कवर होणार ते न्यूली एलिमेंट डिस्कवर होणारे एलिमेंट आहे त्याच्यासाठी स्पेस हा सोडलेला होता. आणि त्याच्यानंतर हेही लक्षात घ्या की हे जे 4 ब्लॉक आहे की ग्रुप ब्लॉक S block possess the group 1 and 2 and all metal situated in the S block. Then in the P block, all 3 kind of the element present in the P block, metal, non-metal and metalloid. Metal, non-metal आणि metalloid हे तीनही प्रकारचे एलिमेंट आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतात P block मध्ये. And in case of the SP and D block. In the D block, it also situated the metal situated in the D block, and finally, the F block element. F block element is also called the inner transition element because they are having a unique character. And to maintain the structure as well as maintain the structure of modern periodic table, this F block element means a lanthanide and actinide. Show the separately from the modern periodic table, and the remaining few concepts of the modern periodic table we will see in the next lecture. And
Some key factor related to the modern period table we will study in the next lecture. Bye.